अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. उद्या आहे 6 जून 2024 आणि उद्या दर्श अमावस्या आहे आणि शनी जयंती देखील आहे. तर अमावस्या म्हटलं तर आपण काही उपाय करत असतो, तोडगे करत असतो, त्याचबरोबर काही उतारे देखील करत असतो. तर उद्या प्रत्येक आईनं आपल्या मुलांवरून हा एक उतारा करायचा आहे. प्रत्येक आईला वाटत असतं आपलं मूल हे अभ्यासात अतिशय हुशार व्हावं, त्याची अतिशय चांगली अशी प्रगती व्हावी, त्याचबरोबर त्याचा रागीटपणा, चिडचिडेपणा जो काही आहे तो कमी व्हावा, त्याला नजरदोष असेल, काही बाधा असेल तर ती देखील कमी व्हावी. तर यासाठी हा उतारा करायचा आहे. तर हा उतारा कसा करायचा आहे तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे बघा, दर्श अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांवरून एक उतारा करायचा आहे. उतारा करताना आपण आपल्यासाठी करत असतो, आपल्या घरासाठी करत असतो. त्यामुळे दुसऱ्या कुणाचं वाईट व्हावं किंवा दुसऱ्या कुणाच्या वाईट करायचे म्हणून करायचा का, तर अजिबात नाही. दुसऱ्याचं वाईट व्हावं असं मनामध्ये देखील आणू देऊ नये. कोणताही उतारा करताना मनामध्ये चांगली भावना ठेवावी. त्याचबरोबर आपला विश्वास तेवढा श्रद्धेने हा उतारा करायचा आहे. त्याचा चांगला असा अनुभव हा येतोच येतो. त्यामुळे प्रत्येक आईनं या दर्श अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांवरून हा उतारा करायचा आहे. तर बघा कसा करायचा आहे ते मी सांगते. बघा, आपलं मूल लहान असो किंवा कितीही मोठं असू द्यात तरी देखील तुम्ही हा उतारा करू शकता. फक्त मुलाचं लग्न झालं असेल तर तुम्हाला हा उतारा करता येणार नाही. परंतु तुमचं मूल जर कॉलेजमध्ये शिकत असेल किंवा शाळेत जरी जात असतील किंवा कुठे जॉब जरी करत असतील ना, तरी देखील तुम्ही हा उतारा करू शकता. तर हा उतारा कसा करायचा बघा, प्रत्येक आईला नेहमी असंच वाटतं, आपलं मुलानं चांगला अभ्यास करावा, त्याची चांगली प्रगती व्हावी, त्याने त्याचा चिडचिडेपणा, रागीटपणा, हट्टीपणा सोडून द्यावा. आपलं मूल हे नेहमी आनंदी राहावं, सुखी राहावं, याच्यासाठी प्रत्येक आई आपल्या मुलासाठी प्रयत्न करत असते आणि काही ना काही उपाय, तोडगे करत असते. अनेक मुलांना बघा असंही होतं की अमावस्या जवळ आली की ती मुलं अधिकच त्रास देतात. त्या मुलांना अधिक त्रास होत असतो. तर ते मुलं चिडचिडेपणा त्यांचा वाढलेला असतो, रागीटपणा वाढलेला असतो, म्हणजेच काहीतरी त्यांना बाधा झालेली असते. तर हा उतारा त्यासाठी नक्की करा. जगात बघा देव आहे ना, तर दैत्य आणि दानवही आहेत. ते आपण मानलं पाहिजे, त्याला ॲक्सेप्ट केलं पाहिजे. त्यासाठी हा उतारा अमावस्येच्या दिवशी तुम्हाला सकाळी हा 12 वाजल्याच्या आत करायचा आहे. हा उतारा 12 नंतर करायचा नाही, हे मात्र लक्षात घ्या. कारण अमावस्येच्या काळातच हा उतारा करायचा आहे. अनेक महिलांना हा उतारा कसा करायचा आहे, कसा करतात, काय करतात हे करतही असतील, त्यांना माहीतही असेल. त्याचबरोबर तुम्ही हा 5 अमावस्या हा उतारा केला ना तरी देखील चालणार आहे. खूप अनुभव तुम्हाला येईल. हा उतारा अमावस्येच्या काळातच तुम्हाला करायचा आहे, हे मात्र लक्षात घ्या. तर सकाळी तुम्हाला आणि भात शिजवून घ्यायचा आहे. आता आदल्या दिवशी शिजवला तर चालेल का, तर अजिबात नाही. उतारा आपल्याला करायचा आहे ना, तर तेव्हाच तो भात शिजवायचा आहे, हे लक्षात घ्या. आणि हा भात शिजवताना त्यात मीठ घालू नका. अगदी थोडाच भात घ्यायचा आहे. त्यामुळे शिजवताना त्या अंदाजाने तुम्हाला भात शिजवून घ्यायचा आहे. आणि हा शिजवलेला भात हा संपूर्ण उतारासाठी वापरायचा आहे. तर उरलेला खाल्ला तर चालेल का, तर नाही. जो उतारासाठी बनवला आहे तर तो पूर्ण घ्यायचा आहे. आणि मग तुमची बघा, 1 मुलं असू, 2 मुलं, 3 मुलं, जेवढी तुमची मुलं आहेत त्या अंदाजाने तुम्हाला हा अळणी भात शिजवायचा आहे. आणि हा अळणी भात मुलांवरून तुम्हाला 7 वेळा उतरवायचा आहे. आणि हा उतरवत असताना तुम्ही सर्व सकारात्मक असा विचार करायचा आहे. अगदीच मनातल्या मनात तुम्ही असा विचार करा की माझा मुलगा चांगला अभ्यास करतो, त्याचा चिडचिडेपणा नाहीसा झालेला आहे, त्याची प्रगती होत आहे.
नाहीतर अगदी साधं सोपं सांगू का, आपल्या महाराजांचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जरी तुम्ही मनातल्या मनात उच्चार केला, बोललात ना, तरी देखील चालणार आहे. त्यानंतर हा भात मुलांवरून 7 वेळा उतरवायचा आहे आणि जी काही इडापिडा आहे, साडेसाती आहे, दळिंद्रे आहे, काही नजरदोष असेल, काही बाधा असेल, तर ती जात आहे असं म्हणायचं आहे. असं मनातल्या मनात तुम्ही म्हणायचं आहे. त्यानंतर हा भात तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे. आता बघा, तुम्ही गच्चीवर ठेवू शकता, खिडकीत ठेवू शकता, जिथे कुठे तुमच्या जवळपास पक्षी येतात तिथे तुम्ही ठेवलात तरी चालेल. त्यातला थोडा जरी पक्ष्यांनी खाल्ला आणि उरलेला भात तुम्ही निर्मल्यात टाकला ना, तरी देखील चालणार आहे. तर तुम्हाला हा मुलांवरून आईने हा उतारा करायचा आहे. तुमचं मूल बाहेर शिकायला असेल किंवा जॉबमुळे कुठे लांब असेल ना, तर हा उपाय करता येणार नाही. त्यासाठी हा उतारा करताना मूल हे तुमच्या जवळच असायला हवं. त्याचबरोबर खरं सांगते, हा उतारा नक्की करून बघा. अत्यंत प्रभावी असं हा प्रभाव दिसून येईल तुम्हाला. तो मूल शांत होताना दिसेल. मूल शांत होतं. उतारा हा 12च्या आतच करायचा आहे, हे मात्र लक्षात घ्या. त्याचबरोबर ज्यांना मासिक धर्म आलेला आहे ना, तर त्यांनी हा उतारा करायचा नाही. त्यांनी घरातील इतर व्यक्तींकडून थोडक्यात काय, तुमच्या जाऊबाई असतील, आजी असेल, किंवा मुलांच्या वडिलांनी जरी केला किंवा भावाचा बहिणीने जरी केला ना, तरी देखील चालणार आहे. हो, त्याचबरोबर हा उतारा करत असताना, कुठलाही उपाय करताना अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने करा. आणि हो, दर अमावास्येला करण्याचा प्रयत्न नक्की करा. तुम्ही दर अमावास्येला जर हा उतारा करत राहिलात ना, तर तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. मुलांवर चांगला प्रभाव झालेला दिसून येईल. एवढा हा प्रभावी हा उपाय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही करण्याचा प्रयत्न नक्की करा आणि अनुभव घेऊन पहा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.